नमस्कार सर, आमच्या या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सर, माझा आपल्याला पहिला असा प्रश्न राहिला आज की 10वीच्या नंतर आपण IAS या परीक्षेची तयारी कशी करू शकतो? धन्यवाद आणि नमस्कार। हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व समस्त आमच्या श्रोतृवर्गांना मी मनापासून नमस्कार करतो आणि हा कार्यक्रम जे ऐकत आहेत त्यांना एक आज मी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे, ती ही की अगदी 10वी 12वीच्या परीक्षेपासून आपल्या मुलांना जर आपण IAS कडे म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे कलेक्टरच्या परीक्षेकडे वळविलं तर मुलगा साधारणतः 22व्या किंवा 23व्या वर्षी IAS ची परीक्षा पास होऊ शकतो। सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं उदाहरण जर द्यायचं असेल तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलं मोठ्या संख्येनं IAS होतात। याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 5व्या वर्गापासून मुलांना स्पर्धा परीक्षेकडे IAS कडे वळवण्यात येतं। अगदी तिथल्या 5व्या वर्गातल्या मुलाला जरी विचारलं की तुला काय व्हायचं आहे तर तो कलेक्टर व्हायचा आहे, IAS व्हायचा आहे, IPS व्हायचं आहे असंच सांगेल। आपल्या महाराष्ट्रात मात्र 10वी 12वी नंतर मुलांना जर विचारलं की तुला काय व्हायचं आहे तर तो डॉक्टर किंवा इंजिनियरच सांगतो। तर मुलाच्या करिअरला जर खरी सुरुवात करायची असेल तर 10वी आणि 12वी हा टर्निंग पॉईंट आहे। कुणीकडे जावं याचा जर पालकांनी जाणीवपूर्वक विचार केला तर त्यांचा मुलगा म्हणजे डॉक्टर इंजिनियरची पदवी घेतल्यानंतर देखील कलेक्टर होऊ शकतो। आज आपण पाहतो आहे की इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला एवढं महत्त्व राहिले नाही। डॉक्टर होण्यासाठी साधारणतः 9 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो आणि पैसा पण भरपूर लागतो। कलेक्टरची ही जी परीक्षा आहे या परीक्षेला कुठलाही प्रकारचा खर्च नाही आणि मुलांनी जर काळजीपूर्वक अभ्यास केलेला असेल 5वी ते 12वीपर्यंतचा तर मुलगा हमखास पहिल्या किंवा दुसऱ्या चान्समध्ये कलेक्टरची परीक्षा पास होऊ शकतो। सद्यस्थितीमध्ये परीक्षार्थी ज्यावेळेस IASच्या परीक्षेला बसतो त्यावेळी त्याला परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं असतं हे आता सर आपल्याला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। अनेक वेळा कसं होतं की आपली विदर्भातली जी मुलं IASची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना पदवी परीक्षेपर्यंत IAS MPSC या परीक्षेविषयीची माहितीच नसते। मी या सगळ्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं, पालकांना सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल की कलेक्टरच्या परीक्षेला जी पूर्वपरीक्षा असते त्या परीक्षेला 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वीचेच प्रश्न येतात। म्हणजे ज्या मुलानं 12वीपर्यंतचा अभ्यास काळजीपूर्वक केलेला आहे तो ही परीक्षा हमखास उत्तीर्ण होऊ शकतो। जी पूर्वपरीक्षा राहते त्या परीक्षेचं जे स्वरूप असते ते प्रश्नाची उत्तरं दिली असतात। म्हणजे उदाहरणार्थ एक प्रश्न आहे की अमरावती हे कोणत्या राज्यामध्ये येते, तर त्यामध्ये महाराष्ट्र, नंतर हरियाणा, पंजाब आणि गुजरात हे 4 पर्याय दिलेले असतात। त्यातला एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो। म्हणजे पूर्ण 180 प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली आहेत, त्यामध्ये फक्त आपल्याला टिक मार्क करायचं आहे। मला असं वाटते की IAS ही इतकी सोपी परीक्षा आहे, फक्त आपलं सरकारचं आणि आपल्या लोकप्रतिनिधीचं याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात IAS अधिकारी निघत नाही आहेत। परंतु आता महाराष्ट्रामध्ये जनजागृती होत चाललेली आहे। जी पूर्वपरीक्षा राहते त्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर राहतात। पहिला जो राहतो तो जनरल स्टडीजचा राहतो आणि दुसरा बुद्धिमत्ता चाचणीचा, आणि हे सगळे प्रश्न वस्तुनिष्ठ असतात, फक्त प्रश्नाचं उत्तर मार्क करायचं असते। मुख्य परीक्षा राहते ती मुख्य परीक्षा मात्र ही आपल्याला उत्तरेही मोठ्या प्रमाणात लिहावी लागतात। परंतु ही परीक्षा देखील कठीण नाही। जो मुलगा आपल्या समाजामध्ये वावरलेला आहे आणि ज्यानं आपला अभ्यास काळजीपूर्वक केलेला आहे तो मुलगा ही परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतो। उदाहरणार्थ विदर्भातील मराठवाड्यातील मुलांमध्ये ही क्षमता भरपूर आहे। मी एक उदाहरण देईल की शेतकऱ्याच्या आत्महत्येवर निबंध लिहायचा आहे आणि हा निबंध लिहिणारा मुलगा मुंबईचा आहे आणि दुसरा मुलगा हा यवतमाळचा आहे। तर मुंबईचा जो मुलगा आहे तो शेतकऱ्याच्या आत्महत्येवर जो निबंध लिहिल तो पुस्तकामधून लिहिल, वर्तमानपत्रामधून लिहिल, परंतु यवतमाळ जिल्ह्यातील जो मुलगा असेल, उस्मानाबाद जिल्ह्यातील जो मुलगा असेल त्यानं प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या आत्महत्या पाहिलेल्या आहेत।
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी तो निगडीत आहे. त्यामुळे त्यानं उत्तर दिलेलं उत्तर हे पुण्या मुंबईच्या मुलांपेक्षा कितीतरी जास्त असेल आणि म्हणून पुण्या मुंबईच्या मुलांच्या तुलनेत आपल्याकडच्या मुलांना जास्त मार्क्स मिळू शकतात, परंतु आपल्या मुलांना त्याची जाणीव नाही आहे. तिसरा जो या परीक्षेचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो इंटरव्ह्यू. आता हा 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, परंतु या इंटरव्ह्यूमध्ये मुलांना असं वाटतं की जगातले प्रश्न विचारतील, भारतातील प्रश्न विचारतील, पण या मुलाखतीमध्ये 70% प्रश्न हे मुलांचा जो बायोडाटा असतो, त्याचं नाव, त्याचं गाव, त्याची शाळा, त्याचे छंद, त्याच्या जो प्रांत असेल, त्याचे वडील ज्या क्षेत्रामध्ये असतील, त्यामध्ये सर्व म्हणजे त्याचा जो बायोडाटा आहे त्या बायोडाटावर त्याला 70% प्रश्न विचारण्यात येतात. त्याला फक्त 30% प्रश्न हे ॲकॅडमिकवर विचारण्यात येतात, परंतु त्या 30 प्रश्नाचं उत्तर त्याला आलं नाही तरी काही फरक पडत नाही. त्यानं उत्तर देताना मात्र पटकन उत्तर देऊन सांगायचं की सर, आपण मला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही, माझं आवडीचं क्षेत्र हे आहे, आपण मला या विभागावर जर प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेल. म्हणजे मला तर असं वाटते की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा या तुलनेत इंटरव्ह्यू हा फार सोपा असतो, फक्त आपल्या मुलांना त्याची जाणीव नसते. आता राजेंद्र भारूड नावाचा मुलगा सध्या ते सोलापूरला जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, भिल्ल समाजाचा मुलगा आहे. तो जेव्हा इंटरव्ह्यूला गेला तो धुळे जिल्ह्यातील होता, त्याला बहुतांश प्रश्न हे धुळे जिल्ह्यावर विचारण्यात आले. आणि आपल्या अमरावतीचा मुलगा किंवा अकोल्याचा मुलगा, बुलढाण्याचा मुलगा जेव्हा इंटरव्ह्यूला जातो त्याला अमरावतीबद्दल फार कमी माहिती असते. त्याला जर गाडगे महाराजांना विचारलं, तुकडोजी महाराजांबद्दल विचारलं, पंजाबराव देशमुखांबद्दल विचारलं तर त्याला जास्त माहिती सांगता येणार नाही. तर मुलांना ही जाणीव आम्हाला करून द्यायची आहे की तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातला जो अभ्यास आहे तो तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही ही परीक्षा अतिशय सुलभपणे, सहजपणे पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होऊ शकता. आपल्या अमरावतीचं उदाहरण आहे की आपल्या अमरावतीचा स्वप्नील वानखडे नावाचा मुलगा मागच्या वर्षी कलेक्टर झालेला आहे आणि सध्या त्याला भोपाळला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालेलं आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे. म्हणजे कोणाला खरं नाही वाटणार की हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकला, पण त्यानं जे प्रयत्न केले तर पहिल्या वेळेस तो असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्ट झाला, दुसऱ्या वेळेस IRS म्हणजे इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला आणि तिसऱ्या वेळेस परीक्षेला बसला तर आता तो कलेक्टर झालेला आहे. आणि अमरावतीच्या अशोक कॉलनीमध्ये मोर्शी रोडवरच तो राहतो. अगदी त्याच्या घरी आपल्याला जाता येईल, त्याच्या वडिलांना भेटता येईल आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या विदर्भातील मुलांनी मोठ्या संख्येने प्रशासनात जावं, कलेक्टरच्या परीक्षेची तयारी करावी अशी आमची त्यांना विनंती आहे, त्यांना सूचना आहे. धन्यवाद सर. आपण जर संपूर्ण भारताच्या शैक्षणिकदृष्ट्या जर विचार केला तर त्यामध्ये आपल्या असं निदर्शनास येतं की बिहार, UP, उत्तर प्रदेश आणि बिहार आणि याच्या तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये जे IAS ऑफिसर्सचं प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. याबद्दल सर मला आपलं नेमकं मत आपण सांगू शकाल का? मी स्वतः उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडचा दौरा करून आलेलो आहे, त्या भागात गेलेलो आहे. त्या भागातले जे IAS ऑफिसर्स आहेत, समाजसेवक आहेत, त्यांना मी भेटलेलो आहे. जसं आता महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण कमी असण्याचं कारण म्हणजे मुलगा समजा नोकरीला नाही लागला, त्याला नोकरी नाही मिळाली तर आपल्याकडे पर्याय आहेत. दुकान टाकता येते, स्वतःचा काहीतरी कारखाना सुरू करता येतो. बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये अशी परिस्थिती आहे की तो IAS किंवा IPS जर झाला नाही तर त्याला डायरेक्ट शेतावरच कामाला जावं लागते. म्हणजे इकडे आळ आणि तिकडे विहीर, म्हणून तो अगदी छातीला माती लावून अभ्यास करतो. त्याला मला माहीत आहे की माझं जे एम आहे ते IAS आहे आणि मी जर IASकडे दुर्लक्ष केलं तर मला उद्या शेतावर शेतीची कामं करायला जावं लागणार आहे. आपल्याकडे मुंबईला किंवा पुण्याला जर कोणी गेलं तर त्याला हमखास जॉब मिळतो. तर त्यामुळे तशी परिस्थिती बिहारमध्ये नाही आहे. आणि बिहारमधला जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम NCERTच्या अभ्यासक्रमावर आधारलेला आहे. आपल्याकडचा जो अभ्यासक्रम आहे तो अजून सर्व शाळांमधून NCERTवर आधारलेला नाही आहे. हा एक महत्त्वाचा त्यामध्ये फरक आहे. आणि बिहारमध्ये अनेक वेळा मी एका गावाला भेट दिली, ते 75 घरांचं गाव आहे आणि तिथं 70 मुलं
कलेक्टर झालेले आहेत त्या गावातले. आपल्या अमरावतीमध्ये जर मोजके उदाहरणं आहेत की आपल्या पूर्ण अमरावती शहराचा जर सर्वे केला तर फक्त 7-8च मुलं म्हणजे या गेल्या काही वर्षामध्ये IAS झालेले आहेत. पण तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी महाराष्ट्रात आपण ज्याप्रमाणे जनजागृती करीत आहोत त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जनजागृती होत आहे. आणि मला खात्री आहे येत्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशची बरोबरी करू शकेल. येथे घेऊया आपण एक छोटीशी विश्रांतीनंतर परत आपण चर्चा करणार आहोत IAS ऑफिसर्स विषयी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांच्यासोबत. काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे. नरेशचंद्र काठोळे यांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे की भारतामध्ये सुद्धा आपण भारतामध्ये जसं उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार इकडचं IAS ऑफिसर्सचं प्रमाण अतिशय जास्त आहे. याच उदात्त हेतूने अमरावतीमध्ये डॉक्टर काठोळे यांनी मिशन IAS नावाची एक संस्था, एक चळवळ ते राबवित आहे. त्याबद्दल ते आपल्याला आता माहिती देणार आहे. सर, आपलं जे मिशन IAS आपण चालवता त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. होण्याचं स्वप्न होतं, परंतु 2000 साली मी सांगली जिल्ह्यामध्ये एका इस्लामपूर नावाच्या तालुक्यामध्ये मुक्कामी होतो आणि मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की अभिनय कुंभार नावाचा मुलगा IASच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून 3रा आलेला आहे. आता ते जे गाव होतं ते गाव मी जिथं थांबलो होतो तिथून जवळ होतो, त्यामुळे मी त्या गावाला गेलो, अभिनयला भेटलो आणि अभिनयनं मला ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी प्रभावित झालो. अभिनय कुंभार म्हणाले की IASची परीक्षा ही तुम्हाला मराठी भाषेतून देता येते. त्यांनी परत मला सांगितलं की IASच्या परीक्षेला जो अभ्यासक्रम असतो तो साधारणपणे 12वीपर्यंतचा असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितली की पदवी परीक्षेला 35% गुण असलेला मुलगा हा या परीक्षेला बसू शकतो. मला हे नवीन होतं आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही अमरावतीला याल का. त्याप्रमाणे अभिनय कुंभार आणि अमोल पाटील, मल्हार पाटील, तुकाराम जाधव, प्रवीण चव्हाण हे सर्व तेव्हा युनिक अकादमी सुरुवात झालेली होती. हे सगळे लोक अमरावतीला येत गेले आणि यातून मिशन IASची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही या ठिकाणी भरपूर सेमिनार घेतले, परंतु जे पुण्या मुंबईचे तज्ज्ञ येत होते त्यांचं म्हणणं होतं की सर नुसतं सेमिनार घेऊन उपयोगाचं नाही, अभ्यासिका आणि ग्रंथालयाची गरज आहे. मी गाडगेनगर परिसरामध्ये फिरलो, परंतु मला कोणीही अभ्यासिका आणि ग्रंथालयासाठी त्यांचा हॉल भाड्याने दिला नाही. शेवटी मी माझ्या मिसेसची चर्चा केली आणि आमच्या घरातला एक मोठा हॉल आणि एक रूम या कामासाठी सुरुवात केली. आज माझ्याकडे जवळपास महाराष्ट्रामधले 64,000 विद्यार्थी या मिशनमध्ये सहभागी आहेत आणि जवळपास 173 IAS, IPS, सनदी व राजपत्रित अधिकारी या मिशन IASमध्ये सहभागी झालेले आहेत. मिशन IASच्या अंतर्गत आम्ही 3ऱ्या वर्गापासून मुलांना IASचं ट्रेनिंग देतो. त्यांच्यासाठी आम्ही 3ऱ्या वर्गापासून पुस्तकं तयार केली आहे. 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशी पुस्तकं तयार केली आहेत मराठी माध्यमातून, इंग्रजी माध्यमातून आणि सेमी माध्यमातून. आणि विशेष म्हणजे आम्ही फक्त ₹1 फी ठेवलेली आहे की मुलांनी दररोज ₹1 याप्रमाणे वर्षाला ₹365 भरायचे. त्यामध्ये त्यांना पुस्तकं विनामूल्य मिळतील, त्यांची परीक्षा घेण्यात येईल, त्यांना मार्कलिस्ट मिळेल, त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि त्यांना पारितोषिक मिळेल. आणि वेळोवेळी आम्ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, शिबिरं, नंतर IAS अधिकाऱ्यांच्या भेटी अशा प्रकारे अरेंज करतो. त्यामुळे मुलांचा उत्साह वाढतो. आमच्या मिशनमध्ये जॉईन होण्यासाठी कुठलाही मुलगा आला तर पहिली भेट आम्ही त्यांची कलेक्टर, कमिशनर, DSP, DIG, मनपा आयुक्त यापैकी जो कोणी अधिकारी उपलब्ध असतील त्यांच्याशी करून देतो.
परवा 2 मुलं मला मिशन IAS जॉईन करायला आले. मी त्यांना घेऊन DIG श्री वाकडे साहेबांकडे गेलो, दत्तात्रय मंडलिक जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्या दोन्ही मुलांना खूपच आनंद वाटला की ते 10वीतले आणि 12वीतले मुलं होते. पहिल्या दिवशी आपण पोलीस कमिशनरला भेटतो आहे, पहिल्या दिवशी आपण DIGंना भेटतो आहे आणि त्यांच्याबरोबर फोटो काढतो आहे, त्यांच्या शुभेच्छा घेतो आहे. तर त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते. आणि म्हणून मला पालकांना अशी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये जे स्पर्धा परीक्षेविषयक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला त्यांनी गेलं पाहिजे. माझं घर अमरावतीमध्येच आहे, विद्यापीठ रोडवर महापौरांच्या बंगल्यासमोर जिजाऊनगरमध्ये. मी सदैव अगदी कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल गायडन्स करत असतो. मला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये कुठेही बोलावलं तर मी कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही. त्याचमुळे आता माझे अगदी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 10,000च्या वर कार्यक्रम झालेले आहेत. आणि आता जूनमध्ये देखील मी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओरिसा या भागामध्ये परत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यासाठी जात आहे. आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या समस्त या चॅनलच्या चाहत्यांना विनंती आहे की त्यांना जर त्यांच्या गावामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घ्यायची असेल तर मी स्वतः येईल आणि त्यासाठी मानधन आकारणार नाही. माझा जो नंबर आहे 9890967003 या क्रमांकावर आपण केव्हा पण फोन करू शकता. मी आपल्या स्पर्धा परीक्षेचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचं अतिशय समाधानकारक उत्तर देईल. आणि हा फोन साधारणतःपणे आपण सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत केव्हाही डायल करू शकता. आपल्या विदर्भातील मुलं मोठ्या संख्येनं IAS झाली पाहिजे हा उदात्त हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे कार्य करीत आहोत. धन्यवाद सर. आपल्या सर्व प्रेक्षकांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अवघा 1 रुपया खर्च आपण आपल्या पाल्यासाठी जर केला, केवळ 1 रुपया खर्च वर्षाचे 365 रुपये भरून आपण 3ऱ्या वर्गापासून आपल्या मुलाला IAS बनविण्याचं स्वप्न दाखवलं. आणि म्हणजे ते त्याचं पूर्णत्वात उतरवण्याचं कार्य, महान कार्य प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे करीत आहेत. केवळ 1 रुपया फी आकारून वर्षाचे 365 रुपये घेऊन त्यामध्ये एक मोठं पुस्तक, जे किमान मला असं वाटतं 300 पानांचं ते पुस्तक आहे, ते 3ऱ्या वर्गापासून त्याला अभ्यासायला दिलं तर IAS ऑफिसर्सची आपल्या भारतामधली संख्या, महाराष्ट्रामधली संख्या आणि अमरावतीमधली संख्या वाढण्यास नक्कीच सहकार्य होणार आहे. सर, मी पुनश्च आपल्याकडे वळतो. आपल्या मिशन IAS मधून आतापर्यंत असे किती अधिकारी झाले, त्यांचे काही नावं आपण इथे सांगू शकाल का आम्हाला? धन्यवाद. आपण आठवण ठेवून या मुलाखतीचं नियोजन केलं आणि आपल्या विदर्भातील मुलं मोठ्या संख्येनं प्रशासनात जावी या कामासाठी आपण हातभार लावलात त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं की पालकांची एका गोष्टीचं मी समाधान करू इच्छितो की अनेक मुलं मला हा प्रश्न विचारतील किंवा पालक हा प्रश्न विचारतील की सर, आमच्या मुलानं IASची तयारी केली आणि तो IAS झाला नाही तर कसं होईल? मग या प्रश्नाचं उत्तर अतिशय साधं आहे, सोपं आहे. IAS ही भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे. या परीक्षेपेक्षा कोणतीही परीक्षा मोठी नाही. तुमचा मुलगा, तुमचा पाल्य जेव्हा IASची तयारी करेल तेव्हा तो या भारतातील दुसरी कोणतीही परीक्षा सहज पास करू शकेल. म्हणजे कदाचित तो कलेक्टर नाही झाला तर डेप्टी कलेक्टर होईल, तहसीलदार होईल किंवा बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन याच्या ज्या परीक्षा असतात ह्या परीक्षा तो सहज पास करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपला मुलगा जीवनामध्ये यशस्वी झाला पाहिजे हे जर प्रत्येक पालकाला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी चॅनलवरील, दूरदर्शनवरील बातम्या रोज नियमितपणे वाचणं फारच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. कारण की 70% प्रश्न IASच्या परीक्षेला हे वर्तमानपत्रावर येतात. आणि म्हणून आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचा. वर्तमानपत्र वाचण्याचं एक आम्ही पुस्तक तयार केलेलं आहे. हे चॅनल, आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलचे जे श्रोते आहेत, वर्गणीदार आहेत, त्यांनी जर मला एक साधं त्यांचा पत्ता कळवला तर ते पुस्तक मी त्या सर्वांना विनामूल्य पाठवेल. पुस्तकाचं नाव आहे स्पर्धा परीक्षेची ABCD
रोज वर्तमानपत्र कसं वाचायचं, त्यातले 30 प्रश्न कसे सोडवायचे याची सविस्तर माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे पुस्तक मी आपल्या चॅनलच्या सर्व ग्राहकांना विनामूल्य पाठवेल. नंबर 2, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे IAS अधिकारी आहेत, अगदी आपण महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांपासून सुरुवात करूया. मुख्य सचिव जे आहे आपल्याकडे होते ते होते JP डांगे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नावाचा हा चांभार समाजातला मुलगा, परंतु स्वतः प्रयत्न करून आणि IASच्या बाबतीत दक्ष राहून महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचलेला आहे. आपल्याकडे पुरुषोत्तम भापकर नावाचे जिल्हाधिकारी होते. मी जर तुम्हाला सांगितलं की पुरुषोत्तम भापकर रोजगार हमी योजनेच्या कामावर मजूर म्हणून जात होते, आता ते सध्या औरंगाबादला विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहे. अलीकडे आपल्याकडे किरण गित्ते नावाचे कलेक्टर होते, आता ते बदलून पुण्याला गेलेले आहेत. पण गित्ते साहेब देखील शाळेमध्ये त्यांच्या खेड्यात राहत होते. शाळा 2 तासाच्या अंतरावर होती. रोज 2 तास पायी जायचे आणि 2 तास पायी यायचे, म्हणजे 4 तासाचा प्रवास ते करत होते. आणि आपल्या युवकांना सर्वांना माहीत आहे की विश्वास नांगरे पाटील हे नाव सर्वांना परिचित आहे. विश्वास नांगरे पाटील तर 17 किलोमीटर जायचे शाळेमध्ये आणि 17 किलोमीटर रोज परत यायचे. परंतु म्हणतात ना की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि विश्वास नांगरे पाटलांच्या बाबतीत तेच झालं आहे कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबीयत से उछालो यारो. आणि त्यांनी अडचणी आल्या. शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन, शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख झेलण्याचा आता आसवांना वेळ नाही. या उक्तीप्रमाणे ते सतत संघर्ष करीत राहिले आणि आज विश्वास नांगरे पाटलांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एक चांगले अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी, म्हणजे त्यांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे, परंतु ते IPS झाले आणि आज नुसतं IPS नाही झाले तर युवकांच्या गळ्यातील ताईत झाले. आज आपल्याला अशी खूप उदाहरणं सांगता येतील. सज्जन सिंग चव्हाण आपला बुलढाणा जिल्ह्यातील पारधी समाजातला मुलगा आहे, पण पारधी समाजातला मुलगा असून देखील आज केरळमध्ये कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आपल्याला आपल्या अमरावतीचंच मी स्वप्नील वानखडेंचं उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. अभय देवरे नावाचा मुलगा आपल्या अमरावतीचा आज IRS ऑफिसर आहे. शोभानगरसारख्या विदर्भ महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात तो राहतो, परंतु त्यानं जे स्वप्न पाहिलं ते 10वीपासूनच पाहिलं. आज अभय देखील अमरावतीला आहे, स्वप्नील वानखडे देखील अमरावतीला आहे. मी तर ही मुलाखत ऐकणाऱ्या सर्व पालकांना नम्र विनंती करेल की आपण अष्टविनायकाचं दर्शन करतो, महाराष्ट्र दर्शन करतो, आपण एक दर्शन असंही केलं पाहिजे की जे गरिबीतून IAS ऑफिसर झालेले आहेत त्या ऑफिसरला भेटलं पाहिजे, त्यांचं घरदार पाहिलं पाहिजे. आता थोड्याच दिवसामध्ये IASचा निकाल येणार आहे. जे मुलं IAS झाले त्या मुलांच्या घरी जर गेले तर आपल्याला असं दिसेल की 70% मुलं हे ग्रामीण भागातले आहे आणि गरीब कुटुंबातील आहे. मी राजेंद्र भारुड सरांचं उदाहरण सांगितलं की तो भिल्ल समाजातला मुलगा, सज्जन सिंग चव्हाण पारधी समाजातला मुलगा, अमित बोबडे यवतमाळच्या शेतकऱ्याचा मुलगा, स्वप्नील वानखडे अमरावतीच्या शेतकऱ्याचा मुलगा, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. परंतु त्यांनी एक मनावर घेतलं पाहिजे, स्वतःच्या हातावर विश्वास ठेवला पाहिजे की हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही हात, असताही निजळी छाती, उणे मला हो काय, उणे मला हो काय. ही परीक्षा खरं म्हणजे गुणवत्तेची परीक्षा नाही आहे, ही परीक्षा व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. म्हणून मी पालकांना विनंती करेल की तुमचा मुलगा मेरिटमध्ये नाही आला तरी चालेल, तुमच्या मुलांना 70, 80, 90% मार्क्स मिळाले नाही तरी चालतील, पण तुमचा मुलगा वादविवाद स्पर्धेमध्ये, भाषण स्पर्धेमध्ये, बोलण्यामध्ये, नाटकामध्ये, खेळामध्ये जर तो अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याचं बनलं तर मी अगदी खात्रीनं सांगू शकतो की हा मुलगा पहिल्या किंवा दुसऱ्या चान्समध्ये IAS झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं स्वप्नील वानखडेचं उदाहरण आपल्याला घेता येईल. आपल्या गावातलाच मुलगा तो आहे.
अकोल्याला देखील अकोला बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जो विशाल नरवाडे नावाचा मुलगा कलेक्टर झालेला आहे, तर हा मुलगा भाड्याच्या घरात राहतो आणि सार्वजनिक नळावरून पाणी भरतो. म्हणजे सार्वजनिक नळावरून पाणी भरणारा भाड्याच्या घरात राहणारा मुलगा आज IPS होतो आणि पश्चिम बंगालमध्ये तो परीक्षाधीन पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होतो. मला असं वाटते की ही उदाहरणं पुरेशी आहेत. फक्त पालकांनी या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशाचा विकास करायचा असेल तर तो प्रशासनातील अधिकारीच करू शकतात. कारण की प्रशासनामध्ये खूप कामं असतात, शेतकऱ्यांच्या हिताची असतात, समाजाच्या हिताची असतात आणि ही कामं IAS ऑफिसर अतिशय प्रभावीपणे करू शकतात. आणि म्हणून आपल्या या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्या भागातील मुलांनी IAS या परीक्षेकडे वळलं पाहिजे आणि आपल्या इतर मित्रांना देखील IASकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. असं जर त्यांनी केलं तर आपला जो भाग आहे तो समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली मुलं कुठल्याही भागात जावोत तर ती आपल्या देशाचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. राजेश पाटील सरांचं नाव आहे की हा मुलगा रस्त्यावर डबलरोट विकत होता. संदीप कुमार साळुंके नावाचा मुलगा रस्त्यावर गोवऱ्या वेचायचा, त्या गोवऱ्या विकायचा. त्यातून जे पैसे यायचे त्या पैशातून तो आपला शिक्षणाचा खर्च करायचा. परंतु संदीप कुमार साळुंखे या विपरीत परिस्थितीवर झुंज देऊन आज नागपूरला असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहेत आणि राजेश पाटील हे ओरिसामध्ये सध्या कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. इतक्या गरिबीतील मुलं जर कलेक्टर होऊ शकतात तर मला असं वाटते ही मुलाखत जे ऐकत आहेत त्यांची परिस्थिती एवढी गरिबीची नाही. आणि म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करा आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची जिद्द मनात ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि मग मी खात्री देऊ शकतो की आपलं जे पाऊल आहे ते पुढं पडल्याशिवाय राहणार नाही. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी जसं आपल्याला सांगितलं की भारतामधली जी महाराष्ट्रातली जर आपण संख्या मोजली IAS ऑफिसर्सची तर ती अतिशय कमी असते आणि त्यासाठी त्यांनी मिशन IASची स्थापना करून त्यांना महत्त्वाचं कार्य करायचं आहे की महाराष्ट्रामधल्या IAS ऑफिसर्सची त्यांना संख्या वाढवायची आहे. यासाठी BCN चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा कार्यक्रम व्यक्तिविशेष हा कार्यक्रम बघत आहे त्यांच्यासाठी त्यांनी खास त्यांचं जे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेची ABCD हे पुस्तक ते आपल्यापर्यंत मोफत पोहोचवू शकतात. आपण त्यांना संपर्क करू शकता. त्यांचा जो पत्ता आहे तो याप्रमाणे आहे. प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, जिजाऊ नगर, मिशन IAS, अमरावती विद्यापीठ रोड, अमरावती येथे आपण त्यांच्याशी या पत्त्यावरती त्यांना संपर्क करू शकता किंवा 9890967003 आणि 9890744160 ह्या त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरती आपण त्यांना कॉलसुद्धा करू शकता. सकाळी 6 वाजतापासून रात्री साधारणतः 9 वाजेपर्यंत आपला ते कॉल स्वीकारतील आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेची ABCD हे पुस्तक विनामूल्य आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येईल अशी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, जाता जाता एक प्रश्न मी आपल्याला विचारेल की आजची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला आपण घडविण्याचा जो मोठा प्रयास करत आहात तर या अनुषंगाने आपण यांना काय सांगाल की जेणेकरून ते मोठे झाले पाहिजे, IAS ऑफिसर्स बनले पाहिजे? गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, गीतांजली हा नोबेल पारितोषिक प्राप्त कविता संग्रह आहे. त्यामध्ये ही कविता आहे. त्या कवितेमध्ये रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम कोण करेल? मी सूर्यास्ताला जाणार आहे आणि तो या जगाला प्रश्न विचारत आहे की माझं काम माझ्यानंतर कोण करेल? कोणीच उत्तर देत नाही. हॅलोजन उत्तर देत नाही, ट्यूबलाईट उत्तर देत नाही, मूनलाईट उत्तर देत नाही. एक मिनबिनती पंक्ती म्हणते, भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेल. मला असं वाटते की मुलांनी स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं तयार केलं, स्वतःचा अभ्यास व्यवस्थित केला, रोज वर्तमानपत्र वाचलं, चॅनेलवरील बातम्या ऐकल्या आणि स्वतःचं व्यक्तिमत्व जर अष्टमपैलू बनविलं आणि मुलं जर प्रशासनात गेले
तर या पणतीप्रमाणे जर प्रत्येकाने काम केलं तर आपल्या भारत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी 17 वर्षापासून मिशन आयचं काम करीत आहे आणि हे काम निस्वार्थपणे करत आहे. कुठल्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न करता करत आहे. तर मी ही एक पंथी पेटवली आणि आज बघतो की मी या 17 वर्षात 173 IAS अधिकारी माझ्या पाठीशी उभे राहिले. महाराष्ट्रातील आपल्यासारखे अनेक चॅनलवाले उभे राहिले, मित्र तयार झाले आणि मला असं वाटतं की या भारत देशाचा विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायची आणि अशी सुरुवात जर झाली तर मला असं वाटते की या भारत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी प्रत्येक तरुणाला विनंती करेल की त्याला चांगले मार्क्स नाही मिळाले तरी चालतील, पण त्याचं व्यक्तिमत्व तत्पर असलं पाहिजे, तेजस्वी असलं पाहिजे, तपस्वी असलं पाहिजे. आपण गाडगे महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवू की जो माणूस एक वर्ग देखील शिकलेला नव्हता त्या माणसाचं नाव विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं तयार करायचं. आपण म्हणतो ना, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हा जो भारताचा विकास आहे हा प्रत्येक तरुणाच्या हातात आहे आणि म्हणून प्रत्येक तरुणानं त्या संदर्भात पाऊल उचललं पाहिजे आणि ती सुरुवात आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. आपण आपल्या अमूल्य वेळेतून आज पालकांसाठी आणि होणाऱ्या IAS ऑफिसर्ससाठी जो वेळ दिलात आणि चॅनलला सुद्धा VCN न्यूज चॅनलला आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपला आभारी आहे. पुनश्च आपली एकदा भेट घेण्याची आमची इच्छा राहील आणि आमच्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुनश्च आपणाला एकदा निमंत्रित करू. धन्यवाद. नमस्कार.